इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसोबत वडापाव विक्रेत्यांना देखील बसलेला आहे आणि सर्वसामान्यांचं खाद्य असणारं हा वडापाव आता महागलेला आहे। जो वडापाव आधी 10 ते 15 रुपयांना मिळत होता तो आता 20 ते 30 रुपयांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि आपण पाहू शकतो पुणे शहरातल्या एका वडापावच्या गाडीवर मी आत्ता आहे। काय नेमकी परिस्थिती काय आहे, आधी नेमका तो वडापाव कितीला विकला जायचा आणि आता नेमकं काय आणि कशामुळे ही दरवाढ झालेली आहे ती आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत वडापाव विक्रेते आहेत। काय वडापावचं दर वाढवले तुम्ही, आता का नेमके वाढवलेले आहेत, दर वाढवण्यामागचं नेमकं कारण काय? आता सध्या आम्हाला कसं परवडत नाही। आता सध्या गॅस महाग झाला आहे। पहिली 1400ची टाकी आता 3500 रुपयाला टाकी भेटते। तेल वाढले, सगळेच भाव वाढले, कच्च्या मालाचे सगळेच भाव वाढलेले। बेसन वाढले, बेसन 120 रुपये किलो झाले। यामुळं पावाचे पण दर वाढले, पावाचे दर वाढलेले आहेत। पहिल्यासारखं राहिलं नाही, आता सगळी महागाई वाढत चालली। त्यामुळं आम्ही पण आता सध्या हेच परवडत नाही तरी पण आम्ही विकतो या भावामध्ये। पण आधी तुमचा वडापावचा दर काय होता आणि आता तुम्ही कुठल्या काय दराने? पहिला आपला वडापावचा दर 17 रुपयेच होता, नंतर 3 रुपये वाढवला, आता 20 आहे। आता भविष्यात अधिक पण होईल, काय सांगता येत नाही। 25 देखील, हां 30 रुपये देखील होऊ शकतो। हां जशी महागाई वाढेल किंवा काय वाढेल तशी 25 ते 30 रुपये पण होऊ शकतो। परवडतं का पण हे सगळा जो खर्च जातो, तुम्ही जे म्हणतायत की इंधन किंवा भाडं, इतर जे बेसन पीठ पावचे दर वाढले तर वाढतंय का? हां सध्या म्हणजे परवडतंय तसं, पण रेट आम्हाला वाढवावंच लागणार, कारण आम्हाला इलाज नाही ना, कारण सगळे रेट वाढलेले आहेत ऑलरेडी। तेल झालं, गॅस झालं। तर आपण पाहिलं की या सगळ्यांची दरवाढ झाल्यामुळे त्यांना देखील वडापावचे दर वाढवावे लागतात। काही ग्राहक आहेत ते जे वडापावचा आस्वाद घेत आहेत, त्यांना आपण विचारूया, काका काय वडापावचं रेट वाढलेत, म्हणजे आधी स्वस्त होतं 10-15 रुपये, आता 20 रुपये झालं। ठीक आहे ना, काय हरकत नाही। तरी खाणार नाही खाणार, भूक तर राहणार ना। बरोबर, महागाई वाढते या सगळ्या याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे वाढले, पेट्रोल वाढले, रिक्षावाल्याचे रेट वाढले, रिक्षावाला परवडायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? आम्ही किती ना कमी करा। आपण पाहिलं हे सगळं ग्राहक या ठिकाणी गर्दी करतायत। जरी दर वाढले असले तरी देखील ग्राहकांमध्ये कुठेही कमी झाली नाही आहेत। ज्या पद्धतीने वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं होतं की महागाई वाढलेली आहे, त्यामुळे नाईलाजास्तव दर वाढवावे लागत आहेत। आज जरी 20 रुपयाला या ठिकाणी वडापाव मिळत असला तर भविष्यात 25 ते 30 रुपये त्याचे दर करावे लागतील, असं देखील वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन रोशन सम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।